नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी CS पाटील, सेकंडरी स्कूल अँड ज्युनियर कॉलेज भिलवडी। आज आपण इयत्ता 9वीच्या मराठीच्या पुस्तकातील पाठ क्रमांक 5 एक होती समयी हा पाहणार आहोत। या पाठाचे लेखक आहेत उत्तम कांबळे। उत्तम कांबळे यांचा जन्म 31 मे 1956 रोजी टाकळीवाडी, शिरोळ तालुका, जिल्हा कोल्हापूर येथे झाला। ते एक प्रसिद्ध लेखक, पत्रकार, साहित्य व पत्रकारिता हे त्यांचं कार्यक्षेत्र। श्राद्ध, अस्वस्थ नायक इत्यादी कादंबऱ्या त्यांच्या प्रसिद्ध आहेत। रंग माणसांचे, कावळे आणि माणसे इत्यादी कथासंग्रह, याशिवाय कविता संग्रह त्यांचे प्रसिद्ध आहेत। ललित लेखन त्यांनी केलेलं आहे। साहित्य निर्मितीसाठी तसेच पत्रकारितेसाठी त्यांना विविध पुरस्कार प्राप्त झालेले आहेत। सांगली येथे झालेल्या 81व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते स्वागताध्यक्ष होते। तर ठाणे या ठिकाणी झालेल्या 84व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते। साहित्य निर्मिती आणि पत्रकारिता, विशेषतः पत्रकारितेमधला दर्पण पुरस्कार त्यांना 1993 मध्ये प्राप्त झालेला आहे। जवळजवळ एकूण 53 पुरस्कार त्यांना पत्रकारितेकरता मिळालेले आहेत। मित्रांनो, या पाठामध्ये अनुताई वाघ यांचा परिचय आपल्याला करून दिलेला आहे आणि म्हणून अनुताई वाघ यांच्याविषयी थोडी माहिती मी आपणास सांगत आहे। अनुताई वाघ यांचा जन्म 17 मार्च 1910 रोजी पुणे जिल्ह्यातल्या मोरगाव येथे झाला। तर मृत्यू 27 सप्टेंबर 1992 कोसबाट, पालघर जिल्ह्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला। अनुताई वाघ वयाच्या 13व्या वर्षी म्हणजे 1923ला त्यांचा विवाह शंकर जातेगावकर यांच्याशी झाला। पण 6 महिन्यातच वैधव्य त्यांना प्राप्त झाले। पती निधन झालं। पती निधनानंतर खचून न जाता तत्कालीन सामाजिक रूढींचे बंधन झुगारून त्यांनी शिक्षण घेतलं व त्या शिक्षिका झाल्या। या दरम्यानच त्यांची ओळख थोर शिक्षण तज्ञ ताराबाई मोडक यांच्याशी झाला। ताराबाई मोडक यांनी स्थापन केलेल्या बोर्डी येथील, ठाणे जिल्ह्यामध्ये येथे आदिवासींसाठी असलेल्या ग्राम बाल शिक्षण केंद्रात त्यांनी प्रवेश केला। त्यांनी 1947 पासून ते अगदी शेवटपर्यंत म्हणजे 1992 पर्यंत जवळजवळ 47 वर्ष या शिक्षण क्षेत्रात निरपेक्ष वृत्तीनं कार्य केलं आणि या ग्रामशिक्षणाचे कार्य त्यांनी
कोसबाड आणि बोर्डी या ठिकाणी उत्तमरित्या चालवले. आता कोसबाड नेमकं आहे कुठं, तर पालघर जिल्ह्यामध्ये जव्हारच्या जवळ असणारं हे कोसबाड सह्याद्रीच्या खोऱ्यामध्ये असणारं हे आदिवासींचं ठिकाण. या आदिवासींच्या शिक्षणासाठी कोसबाड या ठिकाणी पाळणाघरे, बालवाड्या, प्राथमिक शाळा, प्रौढ शिक्षण वर्ग, बाल सेविका ट्रेनिंग कॉलेज इत्यादी शैक्षणिक संस्था अनुताई वाघ यांनी सुरू केल्या. अनुताई वाघ शिक्षणतज्ज्ञ तर होत्याच, बाल शिक्षणावरती विशेषतः ताराबाई मोडक आणि अनुताई वाघ यांनी काम केलं. मित्रांनो बघा, इमारतीचा पाया जर का भक्कम असेल तर गगनचुंबी इमारती त्यावरती उभारू शकतात. शिक्षणाचा पाया मजबूत पाहिजे. बघा, अंगणवाडी, बालवाडी ह्या सगळ्या संकल्पना या ताराबाई मोडक आणि अनुताई वाघ यांच्या शिक्षण पद्धतीचा नवीन उदय झाला असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. लहान मुलांना योग्य असं शिक्षण मिळालं तर भविष्यात ते उत्तम असं शिक्षण घेऊ शकतात, जीवनात काहीतरी घडवू शकतात. म्हणून बालवाडीपासूनचं शिक्षण या ठिकाणी सुरू केलं, तेही आदिवासी समाजातील लोकांना. आणि या त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून त्यांना अनुताई वाघ यांना आदर्श शिक्षिका, दलित मित्र, आदर्श माता, फाय फाउंडेशन, सावित्रीबाई फुले, बाल कल्याण राष्ट्रीय पुरस्कार, जमनालाल बजाज पुरस्कार असे अनेक पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात आलं. आणि या पुरस्कारांसोबतच पद्मश्री हा पुरस्कार देऊनही त्यांना गौरवण्यात आलेला आहे. अनुताई वाघ यांनी आदिवासी बालकांपर्यंत शिक्षणाची गंगा गेली पाहिजे ती त्यांनी नेली. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य या आदिवासींसाठी वेचले. याकरता त्यांना अनेक हालअपेष्टा सोसाव्या लागल्या. या त्यांच्या कार्याचा परिचय प्रस्तुत पाठामध्ये आपल्याला लेखक उत्तम कांबळे यांनी करून दिलेला आहे. लेखक उत्तम कांबळे या पाठामध्ये म्हणतात, आपण पाठाला सुरुवात करूया. काही माणसं वादळं झेलतात आणि पचवतात. पुढे विशाल सागराचं रूप धारण करतात. काही माणसं वादळामुळे कोलमडून पडतात, तर काही माणसं वादळ पचवण्याचे धडे दुसऱ्यांकडून घेतात. आयुष्यभर आदिवासींसाठी जव्हारमधील कोसबाडच्या टेकडीवर ज्ञानयज्ञ तेवत ठेवणाऱ्या थोर समाजसेविका आणि शिक्षणतज्ज्ञ अनुताई वाघ यांचा समावेश यापैकी पहिल्या श्रेणीत करावा लागेल. या मुद्द्यामध्ये पहिलंच वाक्य आहे पहा, काही माणसं वादळं झेलतात आणि पचवतात. वादळ झेलणं म्हणजे मोठ्या संकटांना सामोरं जाणं, आणि वादळ पचवणं म्हणजे आलेल्या संकटाचं निवारण करणं, त्याच्यावर मात करणं. आणि मग पुढं जाऊन त्याचं विशाल सागरात रूप धारण करतात. अशी काही माणसं समाजामध्ये असतात.
उत्तम कांबळे यांनी 3 प्रकार माणसांचे सांगितलेले आहेत. त्यातला पहिला प्रकार हा की काही माणसं वादळं झेलतात आणि पचवतात, पुढं त्याचं विशाल सागरामध्ये रूपांतर करतात, ही एक प्रकार. दुसरा प्रकार सांगितलेला आहे की काही माणसं वादळामुळे कोलमडून पडतात, त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त होतं. संकटाचं स्वरूप न लक्षात आल्यामुळं, त्याला सामोरं कसं जायचं हे न समजल्यामुळं काही माणसं ही कोलमडून पडतात, त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त होतं. हा दुसरा प्रकार. आणि तिसरा प्रकार, काही माणसं वादळं पचवण्याचे धडे दुसऱ्यांकडून घेतात, उपदेश दुसऱ्याकडून घ्यायचा आणि मग त्या संकटाला सामोरं जायचं. मित्रांनो, लक्षात घ्या, यातलं पहिला जो माणसांचा प्रकार आहे म्हणजे वादळं झेलणं, ती पचवणं आणि स्वतःचं अस्तित्व सिद्ध करणं, अनुताई वाघ यांनी आयुष्यभर आदिवासींसाठी जव्हारमधील कोसबाळच्या टेकडीवर ज्ञान यज्ञ तेवत ठेवणाऱ्या थोर समाजसेविका, शिक्षण तज्ज्ञ अनुताई वाघ. ज्ञानयज्ञ म्हणजे ज्ञानाचा यज्ञ. अनुताई वाघ यांनी हा ज्ञानयज्ञ सुरू ठेवला. यज्ञ, पूर्वीच्या काळी यज्ञ केले जायचे, होम हवन यज्ञ केलं जात होतं. यज्ञाकरता अग्नी प्रज्वलित केला जायचा, चेतवला जायचा, पेटवायचं नाही, आपला शब्द आहे तो. पेटवणं आणि प्रज्वलित करणं फरक आहे. आपल्याला पेटवणंच आवडतं, कारण का तर आपण पेटवतच आहोत. अनुताई वाघ यांनी ज्ञानाचा यज्ञ, त्यामध्ये अनेक लाकडांच्या म्हणजे समिधांच्या आहुती दिल्या जायच्या. लोकांचा असा समज की ही दिलेली आहुती या अग्नीच्या माध्यमातून परमेश्वरापर्यंत पोहोचते, अशी लोकांची श्रद्धा आहे आणि म्हणून तो यज्ञ. अनुताई वाघ यांनी शिक्षण प्रचाराचे कार्य सुरू केलं आणि हा यज्ञ त्यांनी चालू केला, शिक्षणाचा यज्ञ, ज्ञानाचा यज्ञ. त्या कार्यात त्यांनी आपलं सर्वस्व ओतलं, यज्ञात आहुती दिली. आयुष्यभर शेवटच्या श्वासापर्यंत त्यांनी हा ज्ञानयज्ञ कोसबाळच्या टेकडीवर तेवत ठेवला. आजही आपण कोसबाळला जर का गेलो तर आपल्याला त्यांचं ते कार्य बघायला मिळेल. निश्चितच आयुष्यात कधीतरी त्या ठिकाणी आपण जाऊन यावं. सेवा हाच धर्म ज्याने निवडला ते समाजसेवक, त्या समाजसेविका अनुताई वाघ ह्या कोसबाळच्या टेकडी म्हणजे कोसबाळच्या परिसरातील सगळ्या लोकांच्या करता हा ज्ञानाचा यज्ञ त्यांनी चालू केला. आणि म्हणून शिक्षणतज्ज्ञ अनुताई वाघ यांचा या पहिल्या श्रेणीमध्ये वादळं झेलतात आणि वादळं पचवतात. कोणती वादळं झेलली याचा उल्लेख पुढे दिलेला आहे. या अनुताई वाघ यांचं निधन कोसबाळच्या या टेकडीवरती झालं. तो दिवस होता 27 सप्टेंबर 1992. त्यांच्या निधनानं कोसबाळची टेकडी हळहळली, दुःख व्यक्त केलं सर्व. हळहळणारच ना, आपल्यासाठी जो काम करतोय तो जर का गेला तर आपल्यालाही मनाला हळहळ निर्माण होणार आहे. नकळत तिथं असणाऱ्या त्या आदिवासींच्या जीवनामध्ये त्यांनी बदल घडवून आणायला चालू केलेला होता, त्या गेल्या. त्यामुळं कोसबाळची ती टेकडी हळहळली. त्या परिसरातील लोकांनी, आदिवासींच्या मनामध्ये हुंदके निर्माण झाले, हुंदके फुटले.
अनुताईंच्या निधनानं एका व्रतस्थ जीवनाची अखेर झाली. अतिशय अवघड व्रत, असिधारा व्रत आपण करतोय. आता श्रावण महिना चालू आहे. सोमवारचं व्रत करतोय, 16 सोमवारचं व्रत करतोय, मंगळवारचं करतोय, शनिवार करतोय. उपवास आणि उपवास म्हणजे हे व्रत सकाळपासून संध्याकाळपर्यंत. या दिवशी फराळाचंच फक्त खायचं, बाकीचं काही खायचं नाही, हे व्रत. ज्यांनी आयुष्यभर या आदिवासींच्या जीवनाची म्हणजे आदिवासीच्या लोकांच्या समस्या ज्यांनी सोडवल्या, शिक्षणाची गंगा ज्यांनी या त्यांच्या दारामध्ये नेऊन पोचवली, एखाद्या व्रतस्थ माणसाप्रमाणे, ऋषी मुनीप्रमाणे त्यांनी हे कार्य केलं. त्यांचा आज अखेर झाली, त्यांच्या जीवनाची आज अखेर झाली. पुढे म्हटलेलं आहे बघा, थोर शिक्षण तज्ज्ञ ताराबाई मोडक यांच्या सहवासात वाढलेल्या अनुताईंचं एकूण जीवनच त्याग, कष्ट आणि निस्वार्थी सेवा यांचा सुरेख मिलाप होता. अनुताई वाघ या कोणाच्या सानिध्यामध्ये मोठ्या झाल्या तर ताराबाई मोडक. तत्कालीन समाजाच्या रूढीच्या विरोधामध्ये जाऊन स्त्रियांना शिक्षणाची बंदी असताना शिक्षण घेतलं. त्या एक स्वतः शिक्षिका झाल्या आणि याच दरम्यान ताराबाई मोडक यांना त्यांच्यामधलं जे टॅलेंट आहे, त्यांच्यामधली जी हुशारी आहे, शिक्षक म्हणून काम करण्याची त्यांची जी तडफड आहे, ही ताराबाई मोडक यांनी हेरली. आणि ताराबाई मोडक यांनी त्यांना आपल्या बोर्डी ठाणे जिल्ह्यामधल्या शाळेमध्ये ग्राम बाल शिक्षण केंद्रामध्ये त्यांना प्रवेश दिला 1947ला. आणि त्या दिवसापासून त्यांनी फक्त आणि फक्त कोसवाड आणि इतर ठिकाणी असणाऱ्या आदिवासींच्या जीवनामध्ये बदल घडवून आणण्याकरता स्वतःचं सर्वस्व अर्पण केलं. म्हणजे जीवनाचाच त्याग त्यांनी केला. अतोनात कष्ट, निस्वार्थप्रमाणे सेवा त्यांनी केली. आणि म्हणून लेखक उत्तम कांबळे म्हणतात की त्याग, कष्ट आणि निस्वार्थी सेवा यांचा हा सुरेख मिलाप म्हणजे अनुताई वाघ. मगाशी म्हटलं इथं वरती आलेलं आहे पहा, समाजसेविका म्हणून काम करण्यापूर्वी त्यांचं जीवन अतिशय म्हणजे अतिशय खडतर. त्यांच्या जीवनामध्ये इतकी वादळं आली. ते पहिलं वादळ या ठिकाणी सांगितलं आहे की वयाच्या केवळ 13व्या वर्षी त्यांचा विवाह झाला. विवाह असतो तरी काय हे समजण्यापूर्वीच म्हणजे केवळ 6 महिन्यातच त्यांच्या इवल्याशा कपाळावरील कुंकू नीतीनं कायमचं पुसून टाकलं. बघा, अनुताई वाघ त्यांनी वादळं झेलली आणि पचवली. लग्न म्हणजे काय, लग्न कशा करता करतात हे समजण्याचं वयही नसताना म्हणजे अवघ्या केवळ 13व्या वर्षी त्यांचा विवाह झाला. काय मगाशी सांगितलेलं आहे की 1923ला शंकर जातेगावकर यांच्याशी त्यांचा विवाह झाला. परंतु 6च महिन्यामध्ये त्यांच्या पतीचं निधन झालं. म्हणजे कपाळावरील कुंकू नीतीनं कायमचं पुसून टाकलं. बघा, हे पहिलं दुःख. नवरा मरणं हे स्त्रीच्या जीवनातलं फार मोठं दुःख असते. ते त्यांनी पचवलं. बातुकलीचा खेळ मोडला
पण डोळ्यातील अश्रू पुसले. भातुकलीचा खेळ म्हणजे काय, तर लहान मुलं आपण बघतो बघा, मुलं मुली एकत्र येतात, विशेषतः मुली हा खेळ खेळतात. खोटा संसार असतो, त्यात गॅस असतो, त्यात शेगडी असते, त्यात भांडी असतात. मग ती दोघंजण खेळता खेळता या वस्तूंचा वापर करून जेवायला घालणं वगैरे हा सगळा भाग त्या भातुकलीचा खेळ. मुळात भातुकलीचा खेळ हाच मुळात कसा आहे, खोटा आहे. खोटं असते सगळं. प्रत्यक्ष जेवण करते का ती मुलगी, नाही. पण त्या गॅसवरती भाजल्यासारखं आई जशी करते तसं, मुलगा पण वडील जसे करतात तसं येऊन अगदी व्यवस्थित बसतो. खोटं. इथं काय म्हणलेलं आहे, भातुकलीचा खेळ मोडला. अनुताई वाघ यांच्या जीवनामध्ये लग्न झालं काय आणि 6 महिन्याच्या आत नवरा मरतो काय, म्हणजे खोटंच सगळं. पण छोट्या अनूनं आभाळा एवढं दुःख पचवलं. हे सगळ्यात मोठं दुःख आहे. आभाळा एवढं दुःख पचवलं. कोलमडून टाकणारं वादळ पचवलं. ही वादळावरती त्यांनी मात केली. तत्कालीन समाज पद्धतीनुसार पती निधनानंतर स्त्रियांनी शिकणं म्हणजे फार मोठी, त्या समाजाच्या विरोधामध्ये एक बंडच त्यांनी केलं आणि शिक्षण घेतलं. आणि शिक्षण घेतल्यानंतर शिक्षकाची नोकरी त्यांनी स्वीकारली. आणि याच दरम्यान ताराबाई मोडक यांचा त्यांना परिचय झाला. ताराबाईंनी त्यांच्या डोळ्यातील अश्रू पुसले. अश्रू पुसलं म्हणजे काय, डोळ्यावरून हात फिरवला नाही. त्यांचं ते दुःख त्यांनी जाणलं आणि ते दुःख दूर करण्याकरता त्यांना मदत केली. ते पाठीशी गंभीररित्या उभा राहिल्या. त्यांच्या पाठीवरती असणाऱ्या हातामुळं, त्यांच्या पाठबळामुळं पुढं म्हटलेलं आहे बघा की दुःखाचा डोंगर टाचेखाली चिरडत अनुताई मोठ्या जिद्दीनं उभा राहिल्या, त्या कधीही पराभूत न होण्यासाठी. लढ म्हणणं कुणीतरी मग गरज असते. ताराबाई मोडक यांनी त्यांना आपल्या जवळ घेतलं ते शेवटच्या क्षणापर्यंत. त्यांनी स्वतः शिक्षण घेणं सुरू केलं. बाहेरून अभ्यास करून त्यांनी पदवी मिळवली. समाजव्यवस्थेत पिचलेल्या असंख्य आदिवासींच्या घरोघरी ज्ञानगंगा नेण्याचं व्रत स्वीकारलं. स्वतःचं दुःख बाजूला सारलं. ताराबाई मोडक यांच्याकडून प्रेरणा घेऊन त्या कामाला लागल्या. तत्कालीन जी पिचलेली समाजव्यवस्था होती, रूढी परंपरा यामध्ये बरसडलेली, त्या आदिवासींच्या लोकांच्या घरापर्यंत ही ज्ञानाची गंगा, ज्ञानगंगा, गंगा नदी पवित्र मानली जाते. गंगेचं पाणी प्यायला मिळालं की ते पुण्य मिळतं असं म्हणतात, पाप नाहीसं होतं अशी आपली श्रद्धा आहे. गंगा नदी घरोघरी पोचवणे म्हणजेच सर्वांचं दुःख दैन्य दूर करणं असा त्याचा रूढ अर्थ आहे. अनुताई वाघ यांनी आदिवासी बालकांपर्यंत शिक्षण नेलं. त्यांनी त्यांचे जीवन पवित्र करून टाकलं. आणि म्हणून या ठिकाणी उत्तम कांबळे यांनी अनुताईंच्या या कार्याला लाक्षणिक अर्थानं ज्ञानगंगा असं म्हटलेलं आहे. ही ज्ञानाची गंगा आदिवासींच्या घरापर्यंत नेण्याचं व्रत अनुताईंनी स्वीकारलं. बाल ग्राम शिक्षण केंद्रानं सुरू केलेल्या पूर्व प्राथमिक शाळेत कार्यकर्ती म्हणून कामास प्रारंभ केला
आणि ताराबाईंच्या निधनानंतर त्या संस्थेच्या संचालक झाल्या. अनुताई वाघ म्हणजे ताराबाईंनी चालू केलेल्या या बाल ग्रामशिक्षण केंद्रामध्ये त्यांनी कार्यकर्ती म्हणून कामाला सुरुवात केली. त्याच संस्थेच्या त्या संचालिका झाल्या. ताराबाईंच्या निधनानंतर त्या गेल्यानंतर त्या पूर्ण शिक्षण संस्थेची जबाबदारी त्यांनी स्वीकारली. त्या संचालक झाल्या. ताराबाईंच्या रोपट्याचं त्यांनी पुढे वटवृक्षात रूपांतर केलं. हे ज्ञानाचं रोपटं जे लावलेलं होतं त्या वटवृक्षामध्ये मी मगाशीच तुम्हाला सांगितलं की कोसबाडच्या परिसरामध्ये अनेक पाळणाघरं, बालवाड्या, प्राथमिक शाळा, प्रौढ शिक्षण वर्ग, बालसेविका ट्रेनिंग कॉलेज इत्यादी विविध शैक्षणिक संस्था त्या ठिकाणी अनुताई वाघ यांनी चालू केल्या. म्हणजेच ताराबाईंनी लावलेलं हे रोपटं जे आहे त्या रोपट्याचं वटवृक्षावर मध्ये रूपांतर अनुताई वाघ यांनी केलं. ते कोणत्या माध्यमातून केलं ते पुढं सांगितलेलं आहे बघा. वेगवेगळ्या कल्पना, शिक्षणासाठी वेगवेगळी क्षेत्र आणि सातत्यानं नवनवे प्रयोग ही त्यांच्या कामाची त्रिसूत्री होती. नवीन काय? या शिक्षण संस्थेचं वैशिष्ट्य काय आहे तर आदिवासींना शिक्षणापासून वंचित ठेवायचं नाही, आदिवासींना शिक्षण द्यायचं, शिक्षणातून समाजाचा उत्कर्ष व्हावा हा या पाठीमागचा हेतू आहे. बघा, पाठाचं शीर्षकच असं आहे, एक होती समई. होती अनुताई वाघ, समई म्हटलेलं आहे त्याला. समई कुठं लावता तो? समई ही देवघरामध्ये, समई ही देवळाच्या गाभाऱ्यामध्ये लावतात. इतर दिवे असतात, दिव्यांचा प्रखर प्रकाश असतो, पण समई ही मंद तेवत असते. अनुताई वाघ या समईप्रमाणे, समई स्वतः तापते पण इतरांना प्रकाशमान करते. अनुताई वाघ यांनी या आदिवासी समाजातल्या लोकांच्या करता वेगवेगळ्या कल्पना, शिक्षणासाठीची वेगवेगळी क्षेत्र त्यांनी शोधली. या शिक्षण क्षेत्रामध्ये नवनवीन प्रयोग त्यांनी केले आणि या त्रिसूत्रीमुळंच अनुताई वाघ एक समई हा शीर्षक मला योग्य वाटतं. समईप्रमाणे समई जशी तेवते, स्वतः तापते, परंतु इतरांना त्याचा त्रास होत नाही. त्या समईच्या उजेडाचा त्रास होत नाही, डोळ्यांना होत नाही, शरीराला होत नाही. उलट तिथं गेल्यानंतर, त्या गाभाऱ्यामध्ये, आपल्या देवघरामध्ये गेल्यानंतर आपल्या मनाला प्रसन्न वाटतं. अनुताई वाघ यांनी जी शिक्षण संस्था चालू केली, या शिक्षण संस्थेमध्ये नवनवीन प्रयोग करून त्यांनी त्या आदिवासींच्या जीवनामध्ये कायापालट करून आणला. भाकरीच्या शोधात आयुष्य गमावणाऱ्या आणि दारिद्र्याचा शाप कपाळावर घेऊन फिरणाऱ्या असंख्य आदिवासी बालकांना अनुताईंनी आपल्या कर्तृत्वाच्या पंखाखाली आश्रय दिला, मायेची ऊब दिली आणि असंख्य मनामध्ये ज्ञानाची ज्योत पेटवली. असंख्य, मुळात आदिवासींच्याकडे काम करायला जाणारी लोकच फार कमी. बाबा आमटे असतील, प्रकाश आमटे असतील, त्या ठिकाणी जाऊन काम करायचं.
पुढे येणार आहे आपल्याला. किती काम करणं अवघड आहे ते पुढच्या पाठामध्ये पुढच्या तासाच्या वेळेला आपण बघणार आहोत. त्या लोकांच्या मध्ये जायचं, त्यांना प्रवृत्त करायचं. फार कष्ट करावे लागलेले आहेत. आदिवासी लोक मुळात त्यांच्या जवळ येत नव्हती. त्यांच्या जवळ जायचं, त्यांना शिक्षणाचं महत्त्व पटवून द्यायचं, त्यांना शिक्षित करायचं. आत्ताच्या सारख्या नुसत्या अशा सिमेंट कॉन्क्रीटच्या शाळा त्यावेळेला तिथं नव्हत्या. आत्ता तिथं आहेत, आपण बघणार आहोत. गेलो तर कधी बघा तुम्ही तिथं. आपलं हायस्कूल असेल किंवा इतर हायस्कूल असतील, टोलेजंग इमारती आहेत. त्या इमारतीमध्ये जेवढ्या तिथं ब्लॅकबोर्ड आहे सगळं तिथं शिकवतोय आम्ही लोक त्या ठिकाणी शिकतो. तुम्ही तिथं शिक्षण घेत आहे. अनुताई वाघ यांनी त्यावेळेला मुळात त्या लोकांना येतं करणं, आले नाही तर त्यांच्यापर्यंत जाणं, मग गोठ्यात असेल, मंदिरात असेल, अगदी झाडाखाली असेल, ज्ञानाची ज्योत पेटवलेली आहे. त्यांच्या जीवनामध्ये ऊब दिली. त्यांच्या दृष्टीनं, आदिवासींच्या दृष्टीनं अनुताई वाघ म्हणजे नुसत्या शिक्षिका नव्हत्या. मार्गदर्शक, कार्यकर्त्या, विचारवंत, लेखिका या विविध रूपामध्ये त्या व्यक्त होत असत. म्हणजे त्यांची सगळी टेकडी, कोसबाडची टेकडी हळहळली. का हळहळली? का हळहळू नये? कारण या आदिवासींच्या जीवनामध्ये एक चांगलं स्थान त्यांनी त्यांच्या मनामध्ये निर्माण केलं होतं. चांगलं करा, चांगलं होईल. अनुताई वाघ यांनी या आदिवासींच्या जीवनामध्ये कायापालट करून आणला. म्हणून टेकडी हळहळली, हुंदके बाहेर पडले. रानावनात भटकणाऱ्या आदिवासींना व्यावहारिक शिक्षण देणं तसं खूप सोपं, पण जाणीवपूर्वक आणि आयुष्यात उपयुक्त ठरणारं औपचारिक शिक्षण देणं खूप अवघड. औपचारिक शिक्षण दिलं जातं. अनुताई वाघ यांनी कोसबाड या ठिकाणी जे शिक्षण चालू केलं ते कोणत्या पद्धतीचं होतं? नुसतं व्यावहारिक नव्हतं, ते कृतीयुक्त शिक्षण होतं. कार्यानुभवातून दिलं जाणारं शिक्षण होतं. जाणीवपूर्वक आयुष्यात उपयुक्त ठरणारं औपचारिक शिक्षण देणं खूप अवघड. त्यासाठी आवश्यक असते भविष्याचा वेध घेणारी दूरदृष्टी आणि धडपड. या दोन्ही गोष्टी अनुताईंकडे होत्या. मी त्या लोकांना शाळेमध्ये येतं करायचं झालं, मुळात आदिवासींचा उदरनिर्वाहाकडेच जास्त कल. मग त्यांना आपल्यापर्यंत येतं करण्याकरता त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचं काम त्यांनी केलं. जीवनामध्ये घडवायचं आहे, घडण्याकरता दूरदृष्टीची आवश्यकता असते, धडपड अनुताई वाघ यांच्याकडे होती. त्यामुळे त्यांना वेगवेगळे प्रयोग करताना कसलीच अडचण बसली नाही की पाश्चिमात्यांचा अभ्यासक्रम भाषांतरित करावा लागला नाही. प्राथमिक शिक्षण म्हणजे एकूणच शिक्षणाचा आणि आयुष्याचा भक्कम पाया असावा लागतो याचं भान त्या कधीच विसरल्या नाहीत की शिक्षणाच्या दिशाहीन प्रसाराचा ध्यास त्यांनी धरला नाही. अनुताई वाघ यांनी या पाश्चिमात्यांचं अनुकरण केलं नाहीत. मुळात पाया पक्का. प्राथमिक शिक्षण हा शिक्षणाचा पाया आहे. नुसता शिक्षणाचाच नव्हे तर आयुष्याचा पाया आहे आणि तो भक्कम असावा लागतो. ही गोष्ट अनुताई वाघ यांनी जाणलेली होती. त्यांची ही दूरदृष्टी होती. त्या धडपडत होत्या आणि कधीही पाश्चात्यांचं अनुकरण त्यांनी कधी केलं नाही. त्यांचा अभ्यासक्रम घेतला नाही. इथल्या लोकांना काय आवश्यक आहे याची जाणीव ठेवून त्यांना शिक्षण दिलं. त्या कधीच त्या भान विसरल्या नाहीत. म्हणजेच काय तर शिक्षणाच्या दिशाहीन प्रसाराचा ध्यास त्यांनी कधीही घेतला नाही. उलट आपल्या मंद प्रकाशात
मंदिर उजळून टाकणाऱ्या समईप्रमाणे अणुताईंनी काम केलं. म्हणजे मंदिराचा गाभारा असेल, घरातल्या देवाऱ्यामध्ये समई ही देवाऱ्यात लावली जाते, समई ही मंदिरामध्ये लावली जाते. आदिवासींच्या जीवनामध्ये समईप्रमाणे ते ऊन स्वतः जळून, स्वतः तापून इतरांना प्रकाश देण्याचं काम समई जसं करते, तसं स्वतः काबाड कष्ट करून लोकांपर्यंत पोचून, त्या आदिवासींपर्यंत पोचून त्यांना ज्ञानी बनवण्याचं काम, म्हणजे त्यांच्या जीवनामध्ये प्रकाश टाकण्याचं काम, त्यांचं जीवन उजळून टाकण्याचं काम अणुताई वाघ यांनी केलेलं आहे. मित्रांनो, उर्वरित राहिलेला पाठ आपण पुढच्या तासाला बघूया. धन्यवाद.